मग आता ते जर चुकीचं असेल तर अजून काय मेथड्स आहेत की फंड पिक कसे केले पाहिजे. सो फिनशार्प GPT वरती तुम्ही हे रिसर्च करू शकता की एखाद्या फंडचे फॅक्टर स्कोर्स काय आहेत, की एखाद्या फंडचा परफॉर्मन्स स्कोर कसा आहे, त्या फंडचा परफॉर्मन्स किती कन्सिस्टंट आहे, त्या फंडचा परफॉर्मन्स त्या कॅटेगरीच्या बेंचमार्क बरोबर जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर ते कसं आहे, या गोष्टी बघणं फार गरजेच्या आहेत. बरोबर. त्यानंतर शार्प रेशो, की तुमच्या फंडचा किती एक्सेस रिटर्न आहे आणि त्यासाठी तुम्ही किती रिस्क घेतली आहेत. राईट, आपण टिपिकली असं बघतो की जो जास्त रिटर्न देईल त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू, पण जेवढी जास्त रिटर्न तेवढं जास्त रिस्क. बरोबर. आणि ही रिस्क आपण शक्यतो फंड सिलेक्शन करताना बघत नाही, पण नंतर जेव्हा मार्केट पडतं, जेव्हा आपल्याला तो लॉस दिसतो तेव्हा ती रिस्क हायलाईट होऊन मिळते. सो हे बरेच पॅरामीटर्स आहेत आणि फिनशार्प GPT वरती हा सगळा डेटा आम्ही फीड केलेला आहे. अच्छा. तर म्युच्युअल फंडचा रॉ डेटा, त्यावरती आम्ही फिनशार्पचे विविध स्कोअर कम्प्युट करून रिटेल इन्व्हेस्टरचं काम सोपं केलं आहे. तुम्हाला फक्त आता तुमच्या फाईन ट्यून रिसर्चसाठी आणि तुमच्या रिस्क प्रोफाईलनुसार काय सूट होतं हे बघून तिथे इन्व्हेस्ट करता येईल आणि अल्टिमेटली सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर्स तुम्हाला फायनल ॲडवाइस देतात.